नारळी पौर्णिमा हा प्रामुख्याने समुद्रकिनारी वसणाऱ्या कोळी बांधवांचा सण. पावसाचा जोर असतो, समुद्र खवळलेला असतो, म्हणून गेले काही दिवस कोळी लोक आपल्या होड्या किनाऱ्यावर बांधून ठेवतात. या काळात मग ते पंढरपूरची वारी करतात, एकविरा आईचं दर्शन घेऊन येतात, होडीच्या जाळ्याच्या डागडुजीची कामं करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून ते परत मासेमारीसाठी आपल्या होड्या घेऊन समुद्रात जाण्यास सज्ज होतात. कोळीवाड्यात हा सण अगदी मोठ्या उत्साहानं आणि चैतन्यमय वातावरणात पार पडतो. हे सगळं तर आपल्याला ठाऊक आहेच, पण कोळी बांधवांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी आपल्याला किती माहिती आहे? कोळी बांधव हे मुंबईचे आद्य रहिवासी आहेतच, पण संपूर्ण भारतभर कोळी समाज आढळतो. समुद्र, नदी, तलाव, डोंगर, दऱ्या अशा ठिकाणी ते वस्ती करून राहतात. समुद्राकाठी राहणारा जसा कोळी समाज आहे, तसाच डोंगरात राहणाराही कोळी समाज आहे, याची खरं तर आपल्याला कल्पनाच नसते. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी समाजासाठी खूप मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या एका ऐतिहासिक भाषणात त्यांनी म्हटलं होतं की कोळी समाज हा आजचा नाही, तो अनादी काळापासून आहे. आपण सारे व्यास वाल्मिकीचे वंशज आहोत.